हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. कोळंबी ग्रेव्ही टाईप बनवलेला. म्हणजे भाताबरोबर गरम गरम कोळंबी रस्सा आणि भात खायला खूप छान वाटतं. पण तरी पण आमच्या घरामध्ये चपाती लागतेच. चपातीशिवाय नाही जमत मिस्टरांना आणि माझ्या मुलांना. तर मी डायरेक्टली आपण जे तिखट, हळद, धना जिरा पावडर, हे सगळं मी मिक्सरलाच बारीक केलेलं आणि नंतर ह्याच्यामध्ये टाकलेलं. मी वरतून असं काहीच टाकलं नव्हतं. थोडंसं काश्मीरी रेड चिली पावडर मी वरतून टाकलं होतं. ह्याच्यामध्ये पण मी ॲड केलं होतं, हे बघा. आणि त्याच्यामध्ये पण आणि 1 टॅमॅटो टाकतं, तिथे 2 टॅमॅटो टाकायचे आहेत. इतकं छान लागतं ना, म्हणजे आमसूल नव्हतं माझ्याकडे म्हणून मी हे केलं. आमसूल असलं खूप छान लागतं, एकदम मस्त असं आंबट आंबट. आणि भाताबरोबर तर काय विचारायचं नको. कोळंबी रस्सा आणि भात खूप सुंदर लागतो आणि मला खूप दिवसापासून बनवायचं होतं हे. म्हणजे पहिलं लहानपणी मुंबईला होतो तेव्हा ऐकलं होतं की कोळंबी भात मस्त लागतो खायला आणि तो मसाले कोळंबी भात तर खूपच छान लागतो आणि हा रस्सा भात तर खूपच अजूनच सुंदर. त्याचं ते असं टेक्स्चर असताना इतकं मस्त वाटतं ना खायला. त्यामुळे मी हा बनवलेला. थोडीशीच ग्रेव्ही होती, जास्त नव्हती केली. हे अर्धा किलो कोळंबी आणली होती, एकदम छोटी होती त्यामुळे छान वाटली होती. हे बघा, हे वरतून मी काश्मीरी रेड चिली पावडर नुसतं टाकले आणि मीठ कलरसाठी. याला सगळं परतून असं व्यवस्थित हे गेलं आहे आपल्याला. आणि हा कलर असल्यामुळे एक असं वाटतं की खरंच हे फिशचं सालन नाही तर कोळंबीचं वगैरे असंच वाटतं आहे. आणि इतका टेस्ट पण छान होतं ह्याचं, खायला भारी वाटलं होतं हे. हे बघा. आणि माझे ब्लॉक येत नव्हते का तर आजारी होते त्याच्यामुळे आता बरं वाटते. पण तरी पण असं इथे गरमी असल्यामुळे असं स्किनला पूर्ण माझ्या बॉडीला असं खांजोळ खूप येते. डॉक्टर वगैरे केलं तरी पण फरक पडत नाही आहे. असं रडायची वेळ येते, एवढी गरमी येते अहमदाबादमध्ये. हे बघा, हे झालं आता आपलं. हे मी बाहेरून पॅकेट मसाल्याचं आणलेलं. फिश आणि झिंगा मसाला पावडर आहे. गरम मसाला पावडर होता, तो टाकला होता ह्याच्यावरतून. आणि सॉरी माझे व्हिडिओ नव्हते आले त्याच्यामुळे. आणि हा पण थोडासाच व्हिडिओ मी हे केलेला तो हे करते. प्लीज परत येतील माझे व्हिडिओ तर बघा आणि मला सपोर्ट करा प्लीज प्लीज. आणि लाईक करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आणि हे लगेच होऊन जाते कोळंबी, एका उकळीमध्येच होऊन जाते. तर हे झालं होतं रेडी. बघा, एवढं सुंदर वाटत होतं ना खायला, मस्त. हे बघा, हे चपाती भात एकदम सुंदर झालं होतं जेवण. आणि नंतर आंबे आणायला गेलेलो. जे आपल्याला इकडे कोकणातले रत्नागिरीचे आंबे खायला भेटतात तसे इथं नाही. आणि जरी इथे असले तरी ते खूप महागला होतात. आणि हे इकडचे आंबे होते अहमदाबादचे. हे बघा, त्यांनी सांगितलं होतं 2 दिवसांनी खायला येतील, जरा आता कच्चे वगैरे आहेत असे होते. हे अहमदाबादचं भद्रा साईडचं होतं. हे ते भद्रकाली मंदिर होतं. जय भद्रकाली माता. नंतर तिथून घरी गेलो होतो आणि मग नंतर इथे मला ते लाईव ढोकळा खायला खूप आवडतं. हे बघा, हे घेतलं होतं. ज्वारी इथे भेटत नाही, ज्वारी इथे भेटते फक्त कबुतरांना भेटते, नाही तर मक्याचा इथे भाकरी करतात आणि बाजरीची. त्यामुळे इथे पहिली नव्हती भेटत ज्वारी, आता भेटते. इथे नंतर लाईव ढोकळा खायला गेलेलो गरम गरम. हे बघा, खूप छान लागतो हा ढोकळा. ह्याची रेसिपी पण माझ्या ह्याच्यावरती आहे, तर बघू शकता तुम्ही. आणि अहमदाबादचे डाळवडा म्हणतात ना फेमस, तो होता हा खाल्लेला. मुगाचे डाळवडा होता. तर कसं वाटलं कोळंबीचं रस्सा आणि भात वगैरे खायला? सुंदर वाटतं, या खायला सगळे. आणि आता येतील माझे ब्लॉग, तर सॉरी नव्हते आले त्याच्यामुळे. बाय.